शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण एप्रिल छाटणी लक्षात घ्या. एप्रिल 2026 आणि 2027 म्हणजे एप्रिल छाटणीच्या या ठिकाणी सुरुवात बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आता प्लॉटचे हार्वेस्टिंग संपून त्या ठिकाणी पाहिजे तेवढा विसावा दिल्यानंतर आपण कशा पद्धतीने नंतरचं कामकाज केलं पाहिजे. एक साधारणतः तुमची छाटणी झाली, छाटणी झाल्याच्या नंतर आपण साधारणतः 4 ते 5 पानं येईपर्यंत आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर योग्य गर्भधारणा, सक्षम काडी आणि त्या ठिकाणी डोळांची योग्य फुगवण अशा परिस्थितीमध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ या ठिकाणी देत आहोत. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. आम्ही कानमंडळ येथे चांदूर तालुक्यामध्ये राहुल काळू पवार आपलं सुधाकरचा प्लॉट आहे. आता 27 तारखेची खरड छाटणी होईल आपली. बरं, मोबाईल नंबर सांगा एकदा. 7972 51 35 23. बरं, आता लक्षात घ्या, हा दुसऱ्या वर्षाचा प्लॉट त्या ठिकाणी आहे. कुठेतरी टेम्परेचर त्या ठिकाणी एक साधारणतः 8 ते 10 दिवसापासून बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेले आहे. मग अशा वेळेस आपण छाटणी करण्यापूर्वी जी मशागत तुम्हाला सांगितलेली असेल, सॉइल टेस्टिंगनुसार जे डोस तुम्हाला दिले ते डोस देत असताना सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी तुमचं चुनखडीचं प्रमाण जास्त असेल, सोडियम क्लोराईडचं प्रमाण एक्सेस असेल, अशा ठिकाणी आपल्याला जे फॉस्फरसयुक्त खतं म्हणतो आपण, सल्फेटयुक्त आणि फॉस्फरसयुक्त खतं देताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. जर आपण सल्फेटचे डोस देत असाल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी मातीमध्ये सुद्धा तुम्हाला कमतरता त्या ठिकाणी दिसून येते. मग तुमचं झिंक असेल, मॅग्नीज असेल, मॅग्नेशियम असेल, फेरस असेल, अशा ज्याही घटकांची कमतरता त्या ठिकाणी दिसते ते घटक आपण डायरेक्टली तुमच्या चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा जे आपण डीप सॉइल म्हणतो अशा जमिनीमध्ये बऱ्याचदा पिवळा पडण्याचा प्रॉब्लेम वाढतो. त्या ठिकाणी फांद्या पिवळ्या पडतात, पिंगटपणा वाढतो. अशा जमिनीमध्ये आपण हे खतं डायरेक्ट न देता लक्षात घ्या, हे खतं आपल्याला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी द्यायचे. ज्या ज्या घटकांची कमतरता असेल त्या ठिकाणी आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 2 किलो मॅग्नीज सल्फेट, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट 150 ग्रॅम हे ज्याच्या त्याच्या कमतरतेनुसार जमिनीनुसार आपल्याला द्यायचे. देत असताना 200 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 1 लिटर सल्फ्युरिक ऍसिड, त्यासोबत आपण हे सर्व घटक आपण त्या ठिकाणी भिजत ठेवायचे लक्षात घ्या. आणि हे कमीत कमी एक दर 10 दिवसाच्या अंतराने साधारणतः त्यामधील 20 ते 25 लिटर द्रावण आपल्याला आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे. आता याच्यानंतर राहिलं जे आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो, मग तुमचं एनपीके असेल, एनपीके देत असताना काळजी घ्या. ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमीन असेल अशा ठिकाणी आपल्याला गंधक एकरी साधारणतः 150 ते 200 किलो पर्यंत आपल्याला बोधावरती फोकून घ्यायचे. त्यासोबत आपल्याला ड्रिपमधून आपल्याला कुठेही डीएपीचा किंवा सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर न करता त्या ठिकाणी तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स एकरी 25 किलो पर्यंत आपल्याला ड्रिपमधून द्यायचे. त्याचसोबत आपल्याला 25 किलो पॉलिसल्फेट सुद्धा आपण जर खतावरती टाकून दिलं तरीही आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये करायचे. आणि जी जमीन तुमची मुरमाटयुक्त असेल, मीडियम जमीन असेल किंवा तुमचीवाली सॉइल त्या ठिकाणी हेवी असेल, परंतु आज ज्या ठिकाणी तुमचे चुनखडीचं प्रमाण कमी असेल अशा जमिनीमध्ये बेसल डोस देत असताना आपण काळजी घ्या. त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला डीएपी साधारणतः एकरी 50 किलो पर्यंत, सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो, अमोनियम सल्फेट 25 किलो आणि त्यासोबत आपल्याला पॉलिसल्फेट साधारणतः 25 ते 50 किलो पर्यंत असा बेसल डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा आपण डायरेक्ट ड्रिप खाली सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आता हा झाला बेसल डोसचा विषय. त्यानंतर आपण पुढचे नियोजन करत असताना आपल्याला छाटणी केली, छाटणी करत असताना सुद्धा काळजी घ्या. ज्या ठिकाणी तुमचे ओलांडे त्या ठिकाणी डॅमेज झाले असतील, जे ओलांडे जुने असतील अशा ठिकाणी आपण नवीन ओलांडे तयार करून घ्या किंवा नवीन काडी त्या ठिकाणी पकडून घ्या. नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगली काडी मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. त्यानंतर आपल्याला पेस्टची फवारणी सुद्धा आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी करून घ्यायची. आता पेस्ट फवारत असताना साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 3.5 ते 4 लिटर पर्यंत आपल्याला डॉर्मेक्स किंवा डॉमेट असेल ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याची योग्य फवारणी आपण 20 लिटरचा पंप असेल किंवा आपण गणानी वगैरे जर फवारणी करत असाल तर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला खोडं ओलांडे त्या ठिकाणी धुवून घेणं गरजेचे आहे. आता खोडं ओलांडे धुत असताना आपल्याला क्लोरो 20% घ्यायचं आहे. साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली लक्षात घ्या. क्लोरो आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली, त्यासोबत नार्विन घ्यायचे 250 मिली. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन घेऊन आपण व्यवस्थित पद्धतीने खोडा आणि ओलांडे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी धुवून घ्यायचे. आता हे धुतल्यानंतर आपल्याला साधारणतः परत 1 दिवस जाऊ दे. 1 दिवसानंतर आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची, जेणेकरून फुटवा आपल्याला त्या ठिकाणी एकसारखा झाला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी युरिया घ्यायचा आहे 2 किलो लक्षात घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. युरिया आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 2 किलो या प्रमाणात घेऊन आपल्याला एक चिंब फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. साधारणतः 2 दिवसाच्या अंतराने अशा पद्धतीचे आपण 2 फवारणी घेणं गरजेचे आहे. त्यानंतर कुठेतरी आपल्याला फुटायला सुरुवात झाली असेल अशा वेळेस आपण जर्मिनेटर 200 लिटर पाण्यासाठी 700 मिली पासून ते 1 लिटर पर्यंत
200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल 600 मिलीपासून 700 मिलीपासून आपल्याला 1 लिटरपर्यंत 200 लिटर पाण्याच्या प्रमाणात घेऊन आपल्याला त्याची सुद्धा एक चिंब फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. आता ही फवारणी झाल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी बाग फुटण्याला सुरुवात झाली असेल अशा वेळेस आपण एक कीटकनाशकची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. आता ही कीटकनाशकची फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी स्लेअर प्रो घेत असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली किंवा अल्फामेथ्रिन घेत असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली घेऊन त्यासोबत एक बुरशीनाशक मग तुम्ही M45 जर घेत असाल तर 500 ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपल्याला एक स्प्रे करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठेही कीटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही, बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. ही फवारणी झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 पानं येऊ द्या. 2 ते 3 पानं आल्यानंतर आपल्याला परत एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.32 घ्यायचे 500 ग्रॅम. लक्षात घ्या, आता ह्या इथून पुढच्या ज्या फवारण्या असतील त्या अतिशय महत्त्वपूर्ण असतील. या फवारण्या घेत असताना तुम्हाला 2 ते 3 पानं आल्यानंतर 200 लिटर पाण्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला 0.32 घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. मग बुरशीनाशक घेत असताना तुम्ही M45 Z78 एंट्राकॉल यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. ही फवारणी केल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला परत एक स्कोअर 100 मिली, ब्लॅक माइट 250 मिली आणि त्यासोबत कराटे 100 मिली अशी एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची. या 2 ते 3 फवारण्या फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. आता या फवारणी घेतोय आपण, परंतु याच्यापूर्वी जर तुम्हाला कुठे फुटवा मागं पुढे वाटत असेल तर आपल्याला एक महत्त्वपूर्ण फवारणी सुद्धा गरजेची आहे, जेणेकरून जो आपण डोळ निघत असताना बऱ्याचदा काडीचे डोळ लवकर निघतात. काडीचा डोळ त्या ठिकाणी मोठा असतो, त्या ठिकाणी तो फुटून निघतो, परंतु ओलांडे लवकर फुटत नाही. मग अशा अर्धवट फुटव्यामध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्टिव्ह घ्यायचे 500 मिली. लक्षात घ्या, ही फवारणी अतिशय महत्त्वपूर्ण असेल. रिॲक्टिव्ह घ्यायचे 500 मिली, चिलेटेड झिंक 100 ग्रॅम आणि त्यासोबत 19-19 500 ग्रॅम अशा पद्धतीची एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची, जेणेकरून फुटवा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मिळेल. परंतु ज्या ठिकाणी रेग्युलेशन असेल अशा ठिकाणी आपल्याला ती फवारणी घेण्याची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. आता याच्यानंतर साधारणतः 3 ते 4 पानं आल्याच्या नंतर आपण कोणत्या फवारण्या घ्यायच्या हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न करेल. आता या पिरियडला आल्यानंतर आपण बेसल डोस दिला, परंतु ड्रिपच्या माध्यमातून बऱ्याचदा बरेच प्लॉट त्या ठिकाणी हार्वेस्टिंग नंतर रेस्टला असतात. बऱ्याच वेळेस जास्त पिरियड रेस्टचा जातो. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांकडे माल कमी प्रमाणात आलेले होते. अशा ठिकाणी सुद्धा प्लॉटांमध्ये इन्फेक्शन तयार झालेलं असतं. अशा वेळेस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातूून 2 महत्त्वपूर्ण डोस त्या ठिकाणी द्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला छाटणी झाली, छाटणीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिला डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तो डोस देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी रूट कव्हर घ्यायचं आहे 5 लिटर. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण डोस असेल. कॅल्बॉर्न ॲग्रोचं रूट कव्हर एकरी 5 लिटर, त्यासोबत धनकिर्तीचं कॅल्शिसल्फ 1 लिटर आणि त्यासोबत आपल्याला जे आपण फुटव्यासाठी म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला 19-19 असेल किंवा 2 ते 3 किलोपर्यंत युरिया आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा, जेणेकरून तुमची रूट चांगल्या पद्धतीची होईल, फुटवा त्या ठिकाणी चांगला मिळेल. अशा पद्धतीचा एक डोस आपण देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक 5 ते 7 दिवस जाऊ द्या. 5 ते 7 दिवसानंतर दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुमच्या फुटव्याला वेळ लागत असेल अशा वेळेस आपल्याला कॅल्शियम नायट्रेट एकरी 3 किलोपर्यंत घ्यायचे. त्यासोबत 13-0-45 3 किलो अशा पद्धतीचा एक दुसरा डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून फुटवा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिळायला मदत होईल. अशा पद्धतीचे ड्रिपचे ॲप्लिकेशन, त्याचबरोबर फवारण्यांचं नियोजन जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये व्यवस्थित पद्धतीने घेतलं तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. सगळा फुटवा एकसारखा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच अशा पद्धतीचं कामकाज आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे सांगतोय ते जर आपण करत राहिलात तर नक्कीच आपल्याला ऑक्टोबर छाटणीला कुठेही माल निघायला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आता बरेचसे शेतकरी आजही प्लॉट रजिस्टर करताय. त्यानंतर काही अडचणी असतील तर नक्की ऑफिसला कॉल करत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834252214, 91680000, 501, 502, 503, 504 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर विचारत चला. त्याचबरोबर जे आपण व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेजला बघायला मिळतात, इन्स्टा आयडीला बघायला मिळतात, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला असतात. त्यामुळे चॅनलला वगैरे कोणी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.